नो गुड मॉर्निंग। आपण बघू शकता माझ्या साईडला जी आहे तर ही क्रेन मशीन आहे आणि ह्या क्रेन मशीनचं आपण बघू शकतो की सध्या जे आहे तर ते चालू काम याच्यामध्ये आपल्याला सकाळीच मित्रांनो सुरू होतं। काय काम आहे तर वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या दिग्रस रेल्वे स्टेशनला आपण आहोत आणि क्रेन मशीन जे आलेले आपल्या स्लीपर आहेत तर ते स्लीपर त्या याच्यामध्ये कड्यामध्ये मित्रांनो फिट होतात आणि खाली आपण बघू शकतो की 8 स्लीपर ती ॲट ए टाईम उचलते आणि 8 स्लीपर ॲट ए टाईम उचलल्यानंतर असा हा स्टॉक मित्रांनो हा केला जातो। आणि या सगळ्या स्लीपरची लेअरिंग सध्या या साईडला जे आहे तर ते 5 ट्रक आता माझ्या त्या म्हणजे तिकडे उजव्या साईडला आहेत आणि इकडे मित्रांनो एक आपल्याला जी आहे तर एक जे ट्रक आहे तर याही साईडला आपल्याला असलेला दिसतो। आता मी सगळं शूटिंग तुम्हाला दाखवतो किती ट्रक आलेले आहेत तर आपण बघू शकता। तर मित्रांनो आता यामध्ये आपण बघू शकता की ही क्रेन जी आहे तर ती क्रेन आलेली आहे आणि या साईडला जे आहे तर 5 ट्रक जे आहे मित्रांनो 4 या साईडला आणि एक ट्रक त्या साईडला म्हणजे 5 ट्रक सध्या या ठिकाणी आलेले आहेत। आणि आता स्लीपरचं लेअरिंग जे आहे तर या मशीनद्वारा इथं केलं जातं आणि इथं हा जो स्टॉक आहे तो 7-8 याच्यानुसार मित्रांनो हा करण्यात येतो। आता याला ज्या कड्या आहेत तर त्या कड्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये स्लीपर ह्या फिट केल्या जातात, वर लेबर असतात आणि त्या मित्रांनो एकावर एक लेअरिंग करण्याचं काम या मशीनद्वारा केलं जातं। आणि माझ्या दोन्ही साईडला आता तुम्ही बघू शकता की सध्या काम जे आहे स्लीपर येण्याचं मित्रांनो तर ते आता आपल्याला चालू असलेलं दिसतं। तर ही आता दिग्रसच्या स्टेशनवरची सिच्युएशन आहे। आपण दोन्ही साईड माझ्या बघू शकता की आता स्लीपरचा स्टॉक कसा तो खाली केला जातो आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो आता रेल्वेचं जे आपलं जे काम आहे आता उद्याला आपण जे आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये त्या खालच्या साईडचं जे आहे मित्रांनो तर ते तुम्हाला दाखवण्याचा आपला प्रयत्न असेल। खालच्या साईडला आपलं पार्किंग वगैरे जे आहे आणि समोर आता इथून हाकेच्या अंतरावरच आता तिथे 2 रोलर आणि वेगवेगळ्या मशिनरीज आपल्या स्टेशनवरती मित्रांनो आपल्याला काम करताना पण दिसत आहे। तर हे काम आता केव्हा पूर्ण होणार हेच आपल्याला जी आहे तर ती सर्व दिग्रस असेल, यवतमाळ असेल, त्यानंतर दारवा असेल, पुसद असेल, उमरखेड असेल, हदगाव असेल, बामणी असेल, त्यानंतर अर्धापूर असेल, नांदेड असेल, नांदेडकर आणि आपल्या सगळ्या विदर्भातील जनतेला आता मित्रांनो प्रतीक्षा आहे। पहिल्यांदा ही ट्रेन येत आहे आणि हा उल्हास जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी असलेला दिसून येतो। तर ही आता 285 किलोमीटरच्या आपल्या याच्यामध्ये प्रामुख्याने जे शहर मित्रांनो जोडण्यात येतील तर ते देवडी पण आहे, देवडी आणि देवडीसोबतच आपल्याला जे आहे कळंब आहे, त्यानंतर यवतमाळ आहे, यवतमाळ नंतर मुख्य शहर आपलं दारवा आहे, दारव्याच्याच मध्ये मित्रांनो लाडखेड आहे, लाडखेड नंतर मग आपलं दारवा जे जुनं शकुंतला चालायची ते रेल्वे स्टेशन असणार आहे। आणि आता वेगवेगळं काम असतं ते तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये लाडखेड नंतर मग जे आहे अंतरगाव एक स्टेशन आहे जे साखरा आणि त्याच्यामध्ये आहे आणि त्यानंतर मग मित्रांनो गांधीनगर आणि हर्सूल ते स्टेशन आपल्याला असलेलं दिसतं। गांधीनगर हर्सूल नंतर मग दिग्रसचं स्टेशन आहे, दिग्रस स्टेशन नंतर मग जे आहे तर पुसद ते पुसदचं स्टेशन आहे आणि पुसद नंतर मित्रांनो मग हर्षी आणि शिडोना त्या उमरखेडच्या मधलं आपल्याला स्टेशन असलेलं दिसतं। त्यानंतर आपण उमरखेड याच्यामध्ये प्रवेश होतो आणि उमरखेड नंतर मग जे आहे स्टेशन आताच तर त्यामध्ये मग आपलं धूळ ट्रक गेल्यामुळे थोडी धूळ मित्रांनो उडलेली आहे। तर असे स्टेशनची संख्या आहे। मग बामणी पण एक स्टेशन आहे, त्यानंतर अर्धापूर मधले पण भरपूर मित्रांनो स्टेशन आहेत। एकूण 27 स्टेशन यामध्ये असणार आहे। आणि या आपल्या ह्याच्यामधलं आता बघू शकता आपण की सध्याची मित्रांनो ही सिच्युएशन आपल्याला असलेली दिसते। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आजचा व्हिडिओ इथंच मित्रांनो समाप्त करूया। आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।